तर असं आहे, की जसं आपण स्मोकिंगचं म्हटलं, हां, टोबॅको हां. गुटख्याचं म्हटलं, तर हां. त्याच्यात निकोटीन नावाचा पदार्थ असतो. बरं, तर त्याचे इफेक्ट्स असतात ब्रेनवर. बरं. आणि अल्कोहोल जर म्हटलं, हं, हं. तर अल्कोहोलचे पण हे सगळे ब्रेन अल्टरिंग सबस्टन्सेस आहेत. हं, हं, हं. तर ब्रेनचं स्टेट अल्टर करतात. हं, हं, हं. तर समजा एखादी व्यक्ती अपसेट आहे, परेशान हं, आहे, हं, हं. विचार सतावतायत त्यांना. हं, हं, हं. तर ते अल्कोहोल घेतलं किंवा स्मोक केल्यानंतर तात्पुरतं ब्रेन हं. त्यांचं अल्टर होतं ओके. हं. आणि त्यांना तात्पुरतं असं वाटतं, की थोडंसं रिलॅक्सेशन मिळालेलं आहे हो, हो. किंवा जे विचार सतवत होते ते स्लो डाऊन झाले थोडे हं. किंवा त्या विचारांमुळे झोप नसेल लागत. तर त्या सबस्टन्सच्या इफेक्टमुळे त्या दिवशी झोप लागली. म्हणून त्यांना पर्सिव्हड बेनिफिट वाटतो असं. त्यांना असं वाटतं, की अरे याची मदत झाली मला. पण ती ओके. तात्पुरती असते. त्याच्याने हं. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नसतो. आता हं. ब्रेकअपमधलं जे फ्रस्ट्रेशन आहे, ते हं. दुसऱ्या दिवशी तेच असतं. हं. आणि मग परत एकदा असं वाटतं, की अरे हा त्रास होतोय ना, तर त्याच्याने आराम पडला होता ना, तर तेच घेऊया.